नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड आता शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500। पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होऊ शकतो 4,500। जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होऊ शकतो 4,500। पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 4,500। चला तर मग या आपल्या मनातील सगळ्यात महत्त्वाच्या उत्सुकतेचं व सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं करूयात निराकरण व घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर माहिती की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये का व कधी सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 4,500 पार। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 3600 पासून 3900च्या दरम्यान दिसत आहे। मग अचानक अमेरिकेत असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एवढा या ठिकाणी बाउन्स येईल की बाजारभाव हा 4,500 पर्यंत पोहोचू शकतो। समजून घ्या, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा उत्पादक देश। अमेरिका हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा सोयाबीन निर्यातीचा एक महत्त्वाचा देश। आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेतील कास्तकार बांधव या वर्षी सोयाबीनची लागवड 100% कमी करणार। या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना मागच्या 2 वर्षात जास्त नफा मिळाला नाही। याच्या ऐवजी त्यांना गहू, मका व इतर पिकातून दुप्पट ते तिप्पट जास्त नफा हा मिळत आहे। याच्यामुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी 15 ते 20% घटू शकते आणि ही पेरणी एवढी घटली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा। आता तुम्ही म्हणाल अमेरिकेच्या पेरणीचं आणि भारताचं या ठिकाणी काय कनेक्शन आहे? कनेक्शन समजून सांगतो। अमेरिकेमध्ये मे महिन्यात सोयाबीनची पेरणी होत असते तर भारतामध्ये जून महिन्यात सोयाबीनची पेरणी होत असते। अमेरिकेमध्ये सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची काढणी होते तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी होते। म्हणजे आपला आणि अमेरिकेचा जो हंगाम आहे तो जवळपास सारखाच आहे व त्या ठिकाणी सेम आहे। याच्यामुळे अमेरिकेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम 100% आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो। आणि याच महत्त्वाच्या कारणामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर जुलै अथवा ऑगस्ट महिन्यापर्यंत 4,500च्या लेवलपर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं
या ठिकाणी स्पष्ट मत. आता तुम्हाला समजलं का की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का होऊ शकतो 4,500 पार. आपलं याबद्दल काय म्हणणं आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात. विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 4,500साठी अजिबात थांबू नका. तुम्हाला येत्या काही आठवड्यात 4,000 ते 4100च्या आसपास बाजारभाव मिळणार आहे. 4200 पर्यंत पण मिळू शकतो. तिथं सोयाबीनची विक्री करायची, ओरिजिनल पावती घ्यायची आणि भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळवायचा. बस एक छोटंसं हे गणित लक्षात ठेवा. जास्त काळ थांबून कसल्याही प्रकारचा जास्त फायदा आपल्याला मिळू शकत नाही, हे सांगणं गरजेचं आहे. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.